चला तर आज बनवूया म्हणलं पेढे. पेढे कशाचे बनवायचे? खव्याचे नाही तर माव्याचे पण नाही. खवा मावा काय एकच असतं. त्याचे नाही बनवायचे तर दूध पावडरचे पेढे बनवायचे आहेत मला. कढईमध्ये तूप टाकून घेतलं, दूध टाकलं. दूध आणि तूप हे एकजीव करून घेतलं, छान मिक्स करून घेतलं आणि गरम होऊ दिलं थोडंसं तुपाला. त्यानंतर गॅस बंद केला मी आणि त्यामध्ये लागेल तसं दूध पावडर टाकून घेतलं. आता दूध पावडर, बाळाला दूध पावडर आणली होती, त्यानं काय ते पिलं नाही. म्हणलं चला ह्याचं काहीतरी बनवूया. ऑफ करून दुधामध्ये लागेल तसं थोडं थोडं दूध पावडर टाकून मी मस्त त्याच्या गाठी फोडून घेतल्या आणि सर्व एकजीव करून घेतलं दूध आणि दूध पावडर. त्यानंतर गॅस ऑन करून हळूहळू हे सारण आटून घेतलेलं आहे. सारण आटून असं घट्टसर बनल्यानंतरच त्यामध्ये पिठी साखर टाकायची. पिठी साखरेमध्ये मी मिक्सरलाच लावताना साखरेमध्येच वेलची टाकून हे ग्राइंड करून घेतली होती. सारण थोडंसं कोमट झाल्यानंतर छोटे छोटे गोळे बनवून मी त्याचे पेढे बनवून घेतलेले आहेत. जवळपास 40 ते 50 पेढे तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.